बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यंदा ध्वजारोहणासाठी बीडला जाणार आहेत। त्यामुळे पुण्यामध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे। पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार ध्वजारोहण सोहळ्यासाठी बीडला जातील। विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात त्यांनी बीड दौरा केला होता, तेव्हा बीडच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगत गुन्हेगारांना थेट इशाराही दिला होता। वादात अडकलेल्या मंत्र्यांची नक्कल करत ठाकरेंच्या शिवसेनेनं महायुतीच्या नेत्यांना डिवचलंय। बनियन टॉवेल गुंडाळून ठाकरेंच्या नेत्यांनी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना डिवचलं आणि यावरून ठाकरेंवर टीका करताना पुन्हा एकदा संजय गायकवाड यांची जीभ घसरली। मी ओरिजिनल, माझी कॉपी करणं उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या बापालाही जमणार नाही असं वक्तव्य करत शिंदेच्या शिवसेनेच्या संजय गायकवाडांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय। माझी कॉपी करायला त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील। माझी कॉपी, मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉपी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही। मुंडे साहेबांनी त्यांच्या जिवंतपणेच वारसदार घोषित केल्यानं वारशासोबत संघर्ष आणि कारस्थानही माझ्या वाट्याला आलं अशी खंत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली। तसंच फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत, नेहमी बेरजेचं राजकारण करायचं अशी शिकवण वडिलांनी दिल्याचंही यावेळी पंकजांनी म्हटलंय। लातूरमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या। त्यांनी सांगितलं, कुणी तुकडे फेकलेले कधी घ्यायचे नाही, स्वाभिमान गहाण टाकायचा नाही। या महाराष्ट्रातल्या दीन दलित पीडित लोकांना स्वाभिमान देण्यासाठी मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य वेचलं। त्यांच्या जीवनात काय होतं, संघर्ष तोच करू शकतो ज्याचा पाठीचा कणा ताट आहे आणि ज्याच्यामध्ये स्वाभिमान आहे। मला दुर्दैवाने बऱ्याच वेळा अपयशाचा सामना करावा लागला, कारण वारशामध्ये संघर्षही आलाय, कारस्थाने आले, कट कारस्थाने आलेत, पण कधी मुंडे साहेबांनी सांगितलं कोणाही विषयी एवढं सुद्धा मनामध्ये विष बाळगायचं नाही। ते आपल्या सिस्टीम मध्ये ते विष येतं, आपल्या शरीरात येतं आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जवळ करायचं, आलिंगन देऊन त्याला प्रेमाने जवळ करायचं। मुंडे साहेबांचं जे संस्कार होते त्या संस्कारात वागण्याचा प्रयत्न करते। भाजपात सर्वाधिक ताकदवान पक्ष आहे, त्याचा पाया रचणारे गोपीनाथ मुंडेच आहेत असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे, देशातला तर आहेच, पण महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो, याची नीव ठेवणारे, याचे पायवा ठेवणारे जे काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत, त्यातलं ठळक नाव, प्रमुख नाव जर कुठलं असेल तर ते गोपीनाथरावजी मुंडे यांचं आहे। हे देखील आपल्या सर्वांना कबूल करावं लागेल। आज आपण दरम्यान याच कार्यक्रमामध्ये भाजप आमदार रमेश कराडांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे। माझा मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखं आहे, हे वक्तव्य केलंय लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांनी। त्यांनी नाव न घेता धीरज देशमुखांवर टीका केली। आमच्या मतदारसंघात सतरंजी सुद्धा मिळत नव्हती, सभेला माणूस येत नव्हता, कुणी रामराम केलं तर त्याचा ऊस वाळवला जात होता असं वक्तव्य करत भाजप आमदार रमेश कराड यांनी नाव न घेता काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांच्यावर टीका केली आहे। जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर ग्रामीण मधल्या जनतेने केलंय, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय। हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे। आमच्या मतदारसंघामध्ये धनुभाऊ, आम्हाला सतरंजी सुद्धा मिळत नव्हती, आमच्या सभेला माणूस येत नव्हतं, आम्हाला कुणी रामराम गाठलं त्याचा ऊस वाळवला जात होता। मी भाऊंना माझी विनंती केली आहे, भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता, तेवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे। माझ्या मतदारसंघामध्ये भाऊ माझे फार काही कामं मोठी नाहीत, पण ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जी धुरा माझ्या खांद्यावर दिली आहे, ते रेणापूर तालुक्याचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या माध्यमातून मला पूर्ण करायची आहे। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवरती हल्लाबोल केलाय। सांगलीचा सर्वाधिक वाटोळ जयंत पाटलांनी केल्याची टीका पडळकरांनी केली आहे। यावेळी बोलताना पडळकरांची जीभ घसरली आहे। जयंत पाटलांना त्यांनी जनावराची उपमा दिली आहे। तसंच शरद पवार यांच्यावर बोलू नका अशा पक्षाच्या सूचना असल्याचं पडळकरांनी सांगितलंय। त्या सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळ कुणी केलं असेल तर ते जयंत पाटलांनी केलं, हे तुम्हा सगळ्यांना मान्य आहे, बरोबर ना? केलंय की नाही?
सांगोल्याला आमच्या मसराचा बाजार असतो. आमची सगळी लोक शेळ्या मेंढ्या विकायला आणि मसरं घ्यायला सांगोल्याला जातात. आता काय काय नवीन मुंबईकडची लोक आली त्यांना माहीत नसतं म्हशी कुठली म्हस घ्यायची आणि कुठल्याला धार निघते. ते ज्याला कास मोठी आहे ती बघते हिला कासाला मोठी आहे हिला घेऊया ही दूध देईल. त्याला कोणीतरी दलाल गंडवतं. ते जेव्हा घरी घेऊन येतात त्याला 2 लिटर दूध निघतंय. ते डोक्याला हात लावतोय अरे कासाला मोठी आहे. हे जयंत पाटील कासाला मोठं आहे दुधाला नाही. राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आली आहे. लंडनमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडे तलवार सुपूर्द करण्यात आली आहे. तलवार ताब्यात घेतल्यानंतरची एक्सक्लुझिव्ह दृश्य माझ्यावर आपण पाहतोय. राजे रघुजी भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आहेत. ऐतिहासिक वागनखांनंतर भोसल्यांची तलवार पुन्हा महाराष्ट्रात येते. सरकारनं 47,15,000 रुपये मोजून ही तलवार ताब्यात घेतली आहे. येत्या 18 ऑगस्टला तलवार लंडनहून मुंबईमध्ये आणली जाईल. भारतवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाचा अभिमानाचा हा क्षण आणि सोहळा आहे. आपल्या सांस्कृतिक पुनर्जन्माचा आणि ऐतिहासिक वारशाचा असलेला साक्षीदार पुरावा म्हणजे आपल्या मराठा साम्राज्याचा विस्तार. राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आली आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया रघुजी राजेंचे वंशज मुधोजी राजेंनी दिली. यावेळी मुधोजी राजेंनी सरकारचे आभारही मानले. आपल्या सगळ्यांना नागपूरकरांना ते फार आज अभिमानाची बाब आहे. आज फार महत्त्वाची बाब आहे की आज ती तलवार आपल्याला आपले मंत्री महोदय शेलार साहेबांच्या मार्फत ती आपल्याकडं आज येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाला दिल्लीमध्ये आपल्या शासनाला मी फार फार शुभेच्छा देतो. धन्यवाद करतो भोसले घराण्याच्या वतीने. कोकणानंतर आता कोल्हापुरात देखील महायुतीत मोठा भाऊ कोण यावरून संघर्ष उभा राहिलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतूनच लढणार पण प्रत्येक पक्ष आपलाच महापौर आपलाच जिल्हा परिषद अध्यक्ष असेल असं दावे सुरू करतोय. महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आपलाच पक्ष मोठा असणार असा दावा केलाय. त्यामुळे बैठकांचं सत्र देखील सुरू झालंय. बीडच्या वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या 17पैकी 4 जागा बिनविरोध आल्यानं उर्वरित 13 जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. आज सकाळी 8 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती इथं या मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. 108 मतदार केंद्रापैकी बीड जिल्ह्यातील 67 मतदान केंद्रावरती सदस्यांनी मतदान केलंय. बँकेच्या 43,962 सदस्य मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही बिनविरोध निवडणूक होणार होती पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरत एक पॅनल उभं केलं. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. साताऱ्यात महायुती तालमेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. पाटण तालुक्यातील बनपुरी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी अवघ्या 24 तासात भाजपमधून पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. भाजप नेत्यांनी जबरदस्तीनं पक्षप्रवेश घडवून आणल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत पुन्हा प्रवेश केलाय. सत्यजित पाटणकर यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला होता. मुख्यमंत्री फडणवीसांनी बघितलेल्या नवीन महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्याकरता सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. राज्याचे गृह तथा शालेय शिक्षण मंत्री राज्यमंत्री पंकज भोयर यांनी भंडाऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना निवडणुकीचा कानमंत्र दिलाय. आमदार खासदार निवडून आणण्यासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची आमची जबाबदारी असल्याचंही भोयर म्हणाले. आणि या निवडणुकांमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या सरकारांना केंद्रात घेऊन राज्यात घेऊन त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका या येणाऱ्या काळात होणार आहे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची.